लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलेले आहे। हिंगोली लोकसभेसाठी दुसऱ्या टप्प्यामध्ये 26 एप्रिलला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। मात्र त्या अगोदर कुठेतरी हिंगोली लोकसभेसाठी लोकसभेमध्ये जे आहेत ते जागेच्या महायुतीमध्ये जागेमध्ये जे आहे ते रस्सीखेच सुरू आहे। भाजपा आमदार तानाजी मुटकुळे यांच्या शिष्टमंडळाने अनेक वेळा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, तर दुसरीकडे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि त्या भेटीनंतर दोन्ही शिष्टमंडळ जिल्ह्यामध्ये परतले आणि त्यानंतर बैठकांचा धडाका सुरू आहे। आज शिवसेनेचे मेळावे पार पडले आणि कालही काही भाजपच्या बैठका पार पडल्या। मात्र त्यानंतर आता कुठेतरी भाजप म्हणते की ही जागा आम्हीच लढवणार आणि ह्या जागेवरती दावा करते। दुसरीकडे जे आहेत ते रामदास पाटील सुमटाणकर हे आपली शासकीय नोकरी सोडून 2.5 वर्षापूर्वी भाजपमध्ये दाखल झाले आणि तेव्हापासून त्यांनी जे आहे ते या लोकसभेची तयारी सुरू केलेली आहे। स्वभाव हीच, ताकद हीच आणि कार्यही हीच असं म्हणत त्यांनी लोकसभेच्या मतदारसंघातील जेवढं काही सोशल मीडिया आहे त्यावरती पोस्टर व्हायरल करायला सुरुवात केलेली आहे। आणि त्यानंतर आपल्यासोबत आत्ता रामदास पाटील सुमटाणकर आहे। तर काय सांगाल सर, एक विद्यमान खासदार या ठिकाणी इच्छुक असताना आपण सोशल मीडियावरती प्रचार सुरू आहे आपला लोकसभेचा? सोशल मीडियावरती नाही आहे, आम्ही मागच्या 2.5 वर्षापासून हिंगोली लोकसभा क्षेत्रामध्ये लोकसभा प्रवास योजनेच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक बूथपर्यंत 79 जिल्हा परिषद सर्कल, 12 नगरपालिका क्षेत्रामध्ये आणि 14 मंडलामध्ये आमचा प्रवास मोठ्या प्रमाणात झालेला आहे। प्रत्येक ठिकाणची बूथ बांधणी असो किंवा भारतीय जनता पार्टीचे जे वेगवेगळे प्रोग्राम येतात या लोकसभा क्षेत्रासाठी, त्या अनुषंगाने प्रत्येक प्रोग्रामला रन करणं, त्या प्रोग्रामला बूथपर्यंत घेऊन जाणं, लाभार्थ्यापर्यंत घेऊन जाणं, हे या लोकसभेचा प्रभारी म्हणून मागच्या 2.5 वर्षापासून आम्ही निरंतर दिवसरात्र आम्ही हे काम या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं पक्ष बांधणीचं काम मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी झालेलं आहे। मात्र महायुती आहे, महायुतीमध्ये ही जागा शिवसेनेच्या वाट्याला आहे आणि असं असलं तरी तुम्ही या ठिकाणी जे आहेत ते मागणी करताय। काल हदगावमध्ये बोलताना विद्यमान खासदार म्हणाले की ही जागा मीच लढवणार आणि आमचीच जागा आहे। त्यानंतर आमदार तानाजी मुटकुळे यांनी प्रतिक्रिया दिली की किती पूर्ण काही वळणा केल्या तरी ही जागा भाजपलाच लढवणार। आम्हालाही विश्वास आहे भारतीय जनता पार्टीनं ही जागा मिळावी याच्यासाठी आम्ही जिल्ह्यातले, या लोकसभा क्षेत्रातले सर्व आमदार, शीर्षनेते, कार्यकर्ते, प्रमुख मोर्चा आघाडीचे पदाधिकारी, आम्ही माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे नेते यांच्याशी आम्ही जाऊन विनंती केलेली आहे की साहेब, या ठिकाणी आपण हिंगोली लोकसभा क्षेत्रामध्ये भारतीय जनता पार्टीनं ही जागा सोडून जो उमेदवार इलेक्टिव्ह मेरिटवरती सर्व्हेमध्ये आहे आपल्याला, तुम्ही कुणालाही उमेदवारी द्या, आम्ही सर्वांनी एकमताने, एक दिलाने आपण त्याला निवडून आणायचं आम्ही काम ताकदीनं करू। पण ज्या पद्धतीनं महायुतीमध्ये राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप आहे, शिवसेनेचे या ठिकाणी विद्यमान खासदार जरी असले तर आमच्या पक्षाकडून आम्ही उमेदवारी मागणं हे काही गैर नाही। आम्हाला वाटतं की आमच्या पक्षाचा या ठिकाणी खासदार झालेला नाही, खासदार व्हावं आणि ही अनुकूल परिस्थिती आहे। या ठिकाणी पक्षाच्या संघटनात्मक बांधणी, काम, या ठिकाणचा असलेला लाभार्थी आणि या ठिकाणचं संघटन, या बेसवरती आम्ही 2019पेक्षाही विक्रमी मतानं आम्ही या ठिकाणी विजयी होऊ असा मला पूर्ण विश्वास आहे। आणि आम्ही निवडणुकीच्या अनुषंगाने आत्ता तयारी करतो आहोत असं नाही, 2.5 वर्षापासून आम्ही ही तयारी करतो। ज्यावेळी तर राज्यामध्ये महाविकास आघाडीचं शासन होतं, म्हणजे विद्यमान खासदार हे त्यावेळी उद्धव ठाकरे साहेबांकडे होते, ते 6 महिन्यानंतर इकडं म्हणजे आले, त्याच्या अगोदरही आम्ही बांधणी करतो आहे। त्यामुळं आमच्या पक्षाचा आम्हाला अधिकार आहे, आमच्या शीर्ष नेतृत्वाला आम्ही विनंती केली जे आम्हाला जागा सोडा। भारतीय जनता पार्टीला या मतदारसंघामध्ये आमचे 3 आमदार आहेत, 79 जिल्हा परिषद सर्कलपैकी आमच्याकडे मोठ्या प्रमाणात सर्कल प्रमुख झेडपीचे मेंबर आहेत, नगरपालिका क्षेत्रामध्ये आमची ताकद आहे, अर्बन क्षेत्रामध्ये आमची ताकद आहे, आमचं संघटन हे दिवस रात्र काम करतं। आम्ही अनेक बूथ संमेलन मोठ्या प्रमाणात यशस्वी केले, 5 ते 6 केंद्रीय मंत्र्याचे या ठिकाणी दौरे झालेले आहेत। तर कुठंतरी जे स्थानिक स्वराज्य निवडणुका झाल्या ते 2019मध्ये झाल्या, त्यावेळेस महायुती वेगळी होती, आताची महायुती वेगळी आहे आणि हेमंत पाटील या ठिकाणी विद्यमान खासदार आहेत, त्यांचा हक्क या लोकसभेवरती आत्ता आहे महायुतीमध्ये। असं असतानाही जागेची मागणी करणं कितपत योग्य महायुतीमध्येच? मागणी करायचा प्रत्येकाला अधिकार आहे। आम्ही जो जिंकण्याच्या क्षमतेवरती आम्ही त्यांना मागणी त्यांची गैर आहे किंवा त्यांच्या ह्याच्या जाऊन मागणी, आम्ही म्हणतो की या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार हा जिंकू शकतो। आम्हाला आमचं पक्ष, आमचं संघटन हे मोठ्या प्रमाणात आहे, त्याही उपर युती धर्मामध्ये आम्हाला जे पक्षश्रेष्ठी आदेश देतील त्या आदेशाचं आम्ही तंतोतंत पालन करू, आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये पालन करू। संघटन आमची ताकद
ज्या कोण्या उमेदवारासाठी, आता आमचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी एखादा राष्ट्रवादी काँग्रेसचा जर मोठा प्रभावी नेता असेल, तो या ठिकाणी जिंकू शकत असेल तर त्यांना तुम्ही उमेदवारी द्या. विद्यमान खासदारही या ठिकाणी मागताय, त्यांनी म्हणतात की मला तुम्ही कंटिन्यू करा. आम्ही विरोध म्हणून कुणासाठी नाही गेलो, आम्ही आमच्या पक्षासाठी आमच्यातल्यापैकी जो जिंकू शकतो त्यांना तुम्ही उमेदवारी द्या आणि पक्ष ह्याचा सकारात्मक विचार नक्कीच करतील आणि संधी देतील असा आम्हाला विश्वास आहे. मागच्या काही दिवसापासून मिशन 2024चे तुमचे पोस्टर फिरत आहेत, का तुम्ही स्वतःच इच्छुक आहात? हो, पक्षाने जर माझ्यात इलेक्टिव्ह मेरिट वाटलं पक्षाला हा जागा जिंकू शकतो मोठ्या मताधिक्याने, आणि माझं संघटन पूर्ण मतदारसंघामध्ये मी 2.5 वर्ष झालं प्रवास करतो आहे, बांधणी करतो आहे, आणि हे मी करत नाही आहे. पार्टी आमच्याकडून करून घेते, पार्टी आम्हाला टास्क देते, पार्टी आम्हाला प्रोग्राम देते, पार्टी आम्हाला कार्यक्रम देते, पार्टी आम्हाला बूथ समित्या करायचं काम देते. या माध्यमानं या लोकसभा क्षेत्रामध्ये आम्हाला विश्वास आहे की मी आज गावागावापर्यंत पोहोचलेला आहे, बूथ प्रमुखापर्यंत पोहोचलेला आहे, सामान्य सर्व समाजामध्येपर्यंत माझी पोहोच निर्माण झालेली आहे. आणि लोकांत भावना असं वाटते किंवा एक तरुण प्रशासनातला अनुभव असलेला आणि पार्टी संघटनेचं काम करणारा म्हणून मला थोडंसं वाटतं की या ठिकाणी माझं इलेक्टिव्ह मेरिट चांगलं असेल, त्यामुळं त्या बेसवरती. पण आमच्यात सर्व इच्छुकामध्ये समन्वय आहे, आम्ही एकमेकाला पूरक आम्ही सर्वजण काम करतो. पार्टी जे आदेश देईल त्याच्यासाठी आम्ही काम नक्कीच करणार आहोत, पण मी स्वतः इच्छुक आहे त्याच्यामध्ये. ह्याच जिल्ह्यामध्ये प्रशासनात काम करत करत तुम्ही कुठेतरी भाजपमध्ये प्रवेश केला, राजीनामा दिला नोकरीचा, आणि त्या प्रवेशानंतर तुम्हाला भाजपकडून काही आश्वासन मिळालं होतं का हिंगोली लोकसभेसाठी? बघा, भारतीय जनता पार्टी कुणाला आश्वासनं देत नसते. भारतीय जनता पार्टीमध्ये तुम्हाला कामच करावं. तुम्ही भाजपमध्ये येण्याचं कारण काय नव्हतं? मला पार्टीचा विचार, पक्ष विचारधारा याच्यावरती मला काम करायचं, त्यामुळं मी स्वेच्छेनं, हा स्वीकारलेला मार्ग आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये मी स्वतःहून राजीनामा दिलो आणि मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला, आणि मग तेव्हापासून मी निरंतर दिवस रात्र इथून ते किनवटच्या पिंपळखुटा भागापर्यंत, इकडं उमरखेडच्या मुरली तांडा असो की मेट असो, पोंडळ असो, इथंपर्यंत धानोडा भोसा गावापर्यंत, इकडं बनबर्ड्यापर्यंत दिवस रात्र आम्ही पार्टीचं संघटन काम करतो आहे. कार्यकर्त्याच्या समस्या ऐकून घेणे, लोकांच्या समस्या ऐकणे, बूथ प्रमुखाच्या आणणे, पार्टीचे उपक्रम खालीपर्यंत नेणे. त्यामुळं पार्टी कुणाला सांगत नसते, पार्टीत काम करत राहायचं. आमचं असेसमेंट करायला शीर्ष नेतृत्व असतात, एक यंत्रणा आहे त्यांच्याकडे, प्रत्येकाला ती लक्ष ठेवत असते. त्यामुळं अगदी पार्टीचा समर्पित कार्यकर्ता म्हणून आम्ही काम करतो. पार्टी तर कुठेतरी आता शिवसेनेचे खासदार, विद्यमान खासदार हेमंत पाटील म्हणतात की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवसामध्ये आमचं तिकीट फायनल करतील. तुम्हाला विश्वास आहे का भाजपकडून ही जागा भाजपलाच मिळेल म्हणून? बघा, ते आमचे कलिग आहेत, आमचे सहकारी आहेत, ते आता म्हणजे आमचे या ठिकाणचे विद्यमान खासदार आहेत. आमच्या विश्वासापेक्षा आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठीकडे मांडणी केली किंवा आमचं स्ट्रेंथ काय आहे, या ठिकाणची आमची ताकद काय आहे. त्यामुळं आम्ही आपणाला जर सर्वामध्ये म्हणजे या सर्व महायुतीमध्ये जर वाटतं की भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराची स्ट्रेंथ मोठी आहे, तर ती जागा आम्हाला सोडावी, आम्ही विनंती करणं आमचं काम. तुमचं असं म्हणणं आहे, भाजपच्या सगळ्याच कोर कमिटीचं म्हणणं आहे की हेमंत पाटलांची ताकद कमी पडते लोकसभेमध्ये? असं आम्ही नाही म्हणलं. आम्हाला वाटतं की जिंकण्याच्या बेसवरती द्यावं, त्याचा अर्थ तो निघतो ना. नाही, मी असं नाही म्हणतं पक्षश्रेष्ठीनं किंवा काही अँटी इन्कम्बन्सी आहे का किंवा लोकात काही चर्चा आहेत कायची. पार्टीकडे सर्वे माहिती अनेक यंत्रणामार्फत गेली जाते. असं आहे, 3 पक्षाचे आमच्यातले आणि बाकी काही घटक पक्ष आहेत. एखाद्या पक्षातल्याची ताकद वाढू शकते, एखाद्या पक्षाचं संघटन वाढू शकतं, एखाद्या पक्षाची स्ट्रेंथ वाढू शकते. आम्हाला विश्वास झाला आहे की यावेळेस भारतीय जनता पार्टीची या लोकसभा क्षेत्रामध्ये स्ट्रेंथ वाढलेली आहे. त्यामुळं आम्हाला वाटतं की भारतीय जनता पार्टीने यावेळेस त्यांनी संधी द्यावी आम्हाला. एक शेवटचा प्रश्न घेतो, जर रामदास पाटील सुमटाणकरला किंवा भाजपला उमेदवारी जर नाही मिळाली आणि हेमंत पाटलाला उमेदवारी मिळाली तर सुमटाणकर किती पटीनं काम करतो? सुमटाणकर नाही आहेच आहे. मी कोण? मी नाही आहे. माझ्या पाठीमागचा पार्टीचा लेबल काढल्यावर मी 0 आहे. पार्टी आम्हाला जर सांगितली आम्ही सैनिक आहोत पार्टीचं. पार्टीनं 2.5 वर्षापासून मी 2 मिनटाखालीच तुम्हाला सांगितलं की पार्टीनं आम्हाला काही असं आश्वासन काही देत नसते. पार्टी काम करायला होते. आम्ही काम करणारे प्रामाणिक कार्यकर्ते आहोत पार्टीचे. त्यामुळं मी माझ्या पाठचं पार्टीचं लेबल जर निघालं तर माझी किंमत 0 आहे. मला आज जी काही किंमत आहे ती माझ्या पार्टीमुळं आहे. पार्टी मला जो आदेश देईल, पार्टी जे मला काम देईल, पार्टी मला उमेदवारी दिली, मी ताकदीनं लढणार आहे. माझं तेवढं संघटन, ताकद, क्षमता, निवडून येण्याची क्षमता माझ्यात आहे. पार्टीनं मला सांगितलं की रामदास तुला काम करायचं आहे,
तर पार्टीचं मी अजून याच्यापेक्षा दुपटीनं चांगल्या पद्धतीनं जे संघटन आहे ते पूर्ण युती धर्म पाळून निवडून येणाऱ्या उमेदवाराच्या पाठीमागं मी ताकदीनं धावल. शेवटचं घेतो, आहे का शाश्वती किंवा ताकीद मिळेलच म्हणून? आमचं अंतर्मन म्हणते भारतीय जनता पार्टीला संधी मिळेल. निश्चितच हे होते रामदास पाटील सुमतारकर. आमचं अंतर्मन मिळते की ही जागा जी आहे ते भारतीय जनता पार्टीलाच मिळेल आणि जो कोणी महायुतीमध्ये उमेदवार असेल त्याचा आम्ही महायुतीचा धर्म म्हणून स्वीकारणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. कॅमेरामन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.